माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या जयंतीदिनानिमित्त नौपाडा येथील बेघर निवारा केंद्रातील गरजू आणि निराधार लोकांना ब्लँकेट आणि जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्राजक्ता शिंदे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक, प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, ठाणे लोकसभेचे समन्वयक प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, प्रकाश मांडवकर, मनोज दुबे, दीपक ठक्कर, बाळा घाट, अंकुश चिंडालिया, प्रवीण खैरालिया, शिवसेनेचे सचिन चव्हाण, अमोल गांगुर्डे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलासवासी सचिन शिंदे यांनी 35 वर्ष निष्ठेने काँग्रेस पक्षाचं काम केलं। सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। प्रत्येकाला हवाहवासा वाटणाऱ्या सचिनजी यांची जयंती साजरी करावी लागते हेच दुःख मनात आहे, परंतु त्यांनी सुरू केलेल्या समाजसेवेचा वसा त्यांच्या पत्नी पुढे घेऊन जात आहेत, याबद्दल त्यांच्या पत्नीचं कौतुक वाटतं, असंही काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रभाकर सावंत आणि राहुल पिंगळे यांनी यावेळी सांगितलं। आज आपण बेघर लोकांना ब्लँकेट वाटप केलं, काय सांगाल? काँग्रेसचे ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे। पहिली जयंती आहे, त्या निमित्तानं बेघर होम TMCचं जे बेघर होम आहे तिथं आम्ही ब्लँकेट आणि काही किराणा दिलेला आहे त्यांच्या नावाने, आणि त्यांनी जो कार्यक्रम राबवत होते पूर्वी तोच मी पुढे चालू ठेवला आहे आणि ठेवणार आहे। आज भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे। ठाणे जिल्ह्यात गृहमतदान आणि टपाली मतदानाद्वारे आतापर्यंत 4838 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय। प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती। तसंच अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणं शक्य होणार नाही अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासहित कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ज्यांचं मतदान केंद्र परिघाबाहेर असून तिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावलाय। तसंच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या आणि निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 940 जणांनी अर्ज दाखल केले होते। यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांचा तसंच दिव्यांग मतदारांचा समावेश होता। यापैकी एकूण 895 जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करून आपलं मत नोंदवलं। यामध्ये 85 वर्षांवरील एकूण 766 मतदारांनी तर 129 दिव्यांग मतदारांनी मतदान केले। निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय करून दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाचे सर्व आभार व्यक्त केले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकानं बेकायदेशीररित्या मध्य प्रदेशातून तस्करी केलेल्या देशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी काल दिली आहे। या कारवाईमध्ये गावठी मद्यासह 9,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगानं वाहन तपासणीचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी आपल्या पथकासह 17 नोव्हेंबर रोजी मुंबई आग्रा हायवेवर तपासणी नाका लावून संशयित वाहनांची तपासणी केली। त्यावेळी एका 4 चाकी टेम्पोची त्यांनी तपासणी केली। यामध्ये धान्याचा भुसा असल्याचं त्यांना सांगण्यात आलं, परंतु संशय बळावल्यानं त्यांनी वाहन चालकाकडे कसून चौकशी करून या वाहनाची तपासणी केली।
तेव्हा या टेम्पोमध्ये मध्य प्रदेशात निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या मद्याचे एका नामांकित ब्रँडचे 101 बॉक्स आढळले. यामध्ये 180 मिलीलिटर क्षमतेच्या 5050 बाटल्या आढळल्या. या प्रकरणामध्ये सागर पाडवी याला अटक करण्यात आली असून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोही जप्त केलाय. या टेम्पोतून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असलेले देशी मद्याचे 101 बॉक्स आणि 50 गोण्या भुसा असा सुमारे 9,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय. निरीक्षक शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, HB यादव, VV सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. डोंबिवली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं. शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं. मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उबाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज झाले होते. अखेर व्यतीत होऊन त्यांनी उबाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो. मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केलं होतं. डोंबिवलीमधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या. आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याचा विशेष आनंद आपल्याला होत आहे. आता पुन्हा एकदा त्या जोमानं आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. थरवळ पितापुत्रांच्या शिवसेना प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचं मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा 1 दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटाला जोरदार झटका दिल्याची चर्चा रंगली आहे.
पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्यानं येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24 तास करडी नजर असणार आहे. तसंच आजपाव येतो जिल्ह्यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शृंगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी आणि 4,161 होमगार्डसह 24 पथकं सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार असल्याचं सांगितलं. मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रियेची 3री फेरी पूर्ण झाली आहे. सी-व्हिजिल ॲपवर एकूण 1,655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारींचं निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आलं आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा तसंच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधाही करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण आणि माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज, 1 व्हॉट्सअप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर अशा एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आल्यात. यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नाही. सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथकं 24 तास सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसंच चुकीच्या बातमीवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचंही जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सांगितलं.